अनिल विश्वास असं एकदा म्हणाले होते की गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश आणि अनिल विश्वास म्हणजे मी स्वतः असं ते म्हणाले होते, या तिघांनी मिळून लावलेला लता मंगेशकर हा शोध आहे. हे वाक्य तुम्हाला मान्य आहे का आणि खरोखरच अशी काही परिस्थिती आहे का? गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश आणि अनिल विश्वास. नाही, याला फक्त म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी एकाच व्यक्तीला मानते, गुलाम हैदर. कारण माझं गाणं खूप मोठं आहे. मी बोलू का? हो हो, हे सांगाच. नाही, काय झालं की मी ज्यावेळेला मास्टर विनायकराव गेले आणि ते 19 ऑगस्टला त्यांची डेथ झाली. त्यानंतर मला 10 दिवसांनी आमच्याकडे कॅमेरामन होते कंपनीचे, त्यांचं नाव होतं पापा बुलबुले. तर ते मला म्हणाले, लता, एक म्युझिक डायरेक्टर आले आहेत, ते पहिल्यांदा कोल्हापूरला आले होते आणि त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र बाली. तर त्यांच्याकडे तू चल गायला. कारण कंपनी बंद झाली, म्हणजे आमच्या नोकऱ्या गेल्या. मग आता या घरात राहायचं कसं, मुंबईत राहायचं कसं, हा प्रश्न होता. तर त्यांनी मला, ते माझ्या शेजारी राहायचे, तर मला त्यांनी आपल्या बाईकवर बसवलं आणि घेऊन गेले आणि सेंट्रल स्टुडिओमध्ये हरिश्चंद्र बालींनी माझं गाणं ऐकलं आणि मला म्हणाले की तू आजच माझ्या गाण्याची रिहर्सल सुरू कर. आणि मी ते गाणं गायले, त्यांच्याकडे रेकॉर्ड केलं. तिथं मी गात असताना एक एक्स्ट्रा सप्लायर असतात ना आमच्या फिल्म लाईनमध्ये फार आहे, तो एक पठाण होता. त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि माझं गाणं ऐकल्यानंतर त्यांनी जाऊन मास्टर गुलाम हैदरना सांगितलं. आणि त्यावेळेला मास्टर गुलाम हैदर शोधात होते की कुणीतरी नवीन मुलगी मिळावी गायला. तर मला त्यांचा निरोप आला की मास्टर गुलाम हैदरनी बोलणे. माझ्या डोक्यात मास्टर गुलाम हैदर ते होते, खजांची, खानदान वगैरे सगळी पिक्चर्स, आणि मला त्यांची गाणी पाठ पण होती. तर मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्याकडे गेले. दिवसभर बसून होते मी, ते रेकॉर्डिंग करत होते आणि मी इतके कंटाळले होते. म्हटलं माझ्याबरोबर माझी मावस बहीण होती. म्हटलं अक्का काय करायचं आपण? तर ती म्हणाली काय नाही ग, थोड्या वेळात वाट बघूया आपण. आणि मग आम्ही बसलो. मग त्यांनी बोलवलं, माझं गाणं ऐकलं. माझं गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं फिल्मवरती आणि रेकॉर्ड करून मला त्यांनी सांगितलं की आपण आता हे करूया, हे गाणं मी प्रोड्युसरना ऐकवतो आणि ठरवूया, पण तू माझं गाणं गाणार आहेस एवढं लक्षात ठेव. म्हणून मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. मी दुसऱ्या दिवशी गेले आणि त्यांनी ते गाणं एस मुखर्जींना ऐकलं, शशिधर मुखर्जी. तर त्यांनी ऐकल्यावरती सांगितलं की नाही, मला हा आवाज फार पातळ वाटतो, माझ्या हिरोईनला सूट होणार नाही. आणि त्यांचं म्हणणं काही अंशी खरं होतं, कारण माझा आवाज फार पातळ होता, बारीक आवाज होता. तर त्यांनी सांगितल्यावरती मास्टर गुलाम हैदर फार भडकले. ते म्हणाले, लता चल, मी नेतो तुला, माझं एक पिक्चर चालू आहे तिकडं, मी तुला नेऊन. आणि मला ते घेऊन गेले. स्टेशनवर गेलो आम्ही आणि स्टेशनवर त्यांनी त्यांच्या हातात 555चा डबा होता, त्याच्यावरती असा ताल धरला आणि मला गाणं ऐकवलं. मला म्हणे हे गाणं तू गाशील का? म्हटलं हो. म्हणजे चल. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही सगळे बॉम्बे टॉकीजला गेलो. तिथं नेऊन त्यांनी मला रिहर्सल केली, 2 गाणी. आणि मला वाटतं 1-2 दिवसानंतर त्यांचं रेकॉर्डिंग होतं. त्या रेकॉर्डिंगला अनिलदांनी मला ऐकलं आणि खेमचंदजींनी पण ऐकलं, कारण ते तिथं पिक्चर करत होते. आणि त्यांनी ऐकल्यानंतर खेमचंदजींनी मला बोलवलं आणि ते पहिलं पिक्चर होतं जिद्दी, त्यात एक गाणं मी गायले. आणि अनिलदांचं होतं गर्ल्स स्कूल, त्याच्यामधलं एक गाणं गायले.
म्हणजे अशी माझी आणि जायची. पण मला इंडस्ट्रीत आणलं ते मास्टर गुलाम हैदरने. आणि मास्टर गुलाम हैदर त्यावेळेला असंही म्हणाले होते, असं मी ऐकलेलं आहे, की हा उद्याचा आवाज आहे. ते अनेकांना सांगत होते. म्हणजे शशीधर मुखर्जींनी एक तुमचा आवाज घ्यायला नकार दिल्यावरही ते अनेकांना सांगत होते, हा उद्याचा आवाज आहे, जे खरं ठरलं. म्हणजे तुम्ही या शोधाचं श्रेय फक्त गुलाम हैदरना देताय, बाकी दोघांना देत नाही आहात तुम्ही. अगदी नक्की नाही देत, कारण त्यांना त्याची खात्री होती की हे गाणं होईल. आणि त्यांचं मी जे गाणं गायले होते ते त्यावेळेला थोडं पॉप म्हणजे चाललं पण होतं. मी आणि मुकेश आम्ही दोघांनी गायलं होतं. तर मास्टर गुलाम हैदर त्या पिक्चरनंतर पाकिस्तानला गेले. एक गाणं केलं आणि मला ते गाणं करत असताना म्हणाले, देखो मेम साहब, मला मेम साहब म्हणायचे ते. देखो मेम साहब, तुम गा रही हो ना, लोग नूरजहाँ को भूल जाएंगे, लोग शमशाद को भूल जाएंगे, सिर्फ तुम्हें याद करेंगे. मेरी बात याद रखना, और जब ऐसा होगा तो मुझे बताना. आणि ज्यावेळेला बरसात चाललं तेव्हा त्यांचा कॉल आला मला पाकिस्तानवरनं. आणि मला त्यांनी विचारला, क्यों मेम साहब, मैंने कहा था वो ठीक हुआ या नहीं. तो मैंने कहा, मास्टर जी आपने ठीक कहा था, मेरा नाम हुआ है, आपका आशीर्वाद है, बस गाती रहो, जीती रहो, अपने काम पे ध्यान दो. आणि खेमचंद प्रकाश यांच्या महलमधलं तुमचं गाणं आएगा आने वाला खूप लोकप्रिय झालं. म्हणजे लोकप्रियता त्या महलपासून सुरू झाली. तुम्ही अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. हेच तुमचं शिक्षण होतं? म्हणजे एका बाजूला तुम्ही व्यावसायिक काम करत होतात, दुसऱ्या बाजूला तुमचा रियाजही चाललेला असणार, पण काम करता करता तुम्ही शिकत होतात का आणि कशा पद्धतीने शिकत होतात? काम करता करता मी हेच शिकले की कसं गायचं. म्हणजे माझं त्याच्यावर जास्त हे होतं. खेमचंद प्रकाश कडे मी म्हणजे त्यांनी जे शिकवलं ते मी गायले. पण अनिलदा प्रत्येक गोष्टीमध्ये मला शिकवायचे की श्वास कुठं सोडावा, श्वासाचा आवाज येता कामा नये. नाही तर काय होतं की गाता गाता असा आवाज येतो गाणाऱ्याचा, तो येता कामा नये. तर किती तोंड फिरवायचं असं हे अनिलदांनी शिकवलं. आणि मास्टर गुलाम हैदरनी हे शिकवलं मला की तू जे गाणं गाशील ते समजावून घे की याचे शब्द काय आहेत, ह्या पिक्चरचे सिच्युएशन काय आहे, हे गाणं कोण गाणार आहे, आणि ते लक्षात ठेवून तू तसं गा. लोरी असली तर तू आई हो, एखादं सॅड सॉन्ग असलं तर तू दुःखी हो आणि रड, पण गा. पण गाताना हे लक्षात ठेव की हे हे आपल्याला गायचं आहे आणि सुरात गायचं आहे. पण मी तुम्हाला खरं सांगते, मला देणगी आहे देवाची, माझ्यावर फार कृपा आहे. म्हणजे मी काही केलं असं मी म्हणत नाही, त्यांनी माझ्याकडनं जे करून घेतलंय ते आहे संगीतकारांनी, देवानी. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष फिल्म इंडस्ट्रीत आलात आणि तुमची गाणी गाजायला लागली, त्या आधीचा जो काळ आहे हा नूरजहांचा काळ होता, शमशाद बेगमचा काळ होता. त्यांच्या गायकीचा एक प्रभाव हा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर होता. हा प्रभाव पूर्णपणे पुसून तुम्ही एक नवं जग निर्माण केलं. हे कसं झालं? मी त्या लोकांना म्हणजे याचं श्रेय देते जे म्युझिक डायरेक्टर्स होते. त्यांनी माझ्या आवाजाला, माझ्या गळ्याला सूट होणारी गाणी माझ्याकडनं घेतली. आपण एक एक म्युझिक डायरेक्टर घेऊया. शंकर जयकिशनपासून सुरुवात करूया, कारण 48 तुम्ही ज्या बरसातचं नाव घेतलं, बरसातला शंकर जयकिशन यांचं म्युझिक होतं. राज कपूरच्या सिनेमातली गाणी त्यानंतर पाठोपाठ एका पाठोपाठ एक प्रचंड लोकप्रिय झाली. आपण शंकर जयकिशनपासून सुरुवात करूया. शंकर जयकिशन यांच्याकडून तुम्ही काय घेतलं आणि तुम्ही त्यांना काय दिलं? शंकर जयकिशनकडनं मी शिकले नाही. शंकर जयकिशनची गाणी मी माझ्या हिशोबाने चांगली करून गायले. म्हणजे काय केलं दीदी? म्हणजे आता कुठं आलाप असेल तर अर्थात मी विचारायचे, मी जो म्युझिक डायरेक्टर असेल त्याच्या मनाविरुद्ध मी काही करत नाही, पण मी त्यांना विचारायचे किंवा हे तुम्हाला
असं म्हटलं तर बरं वाटेल का. आणि राज कपूर माझ्यावर ते अगदी अवलंबून असल्यासारखे की ते मला येऊन सांगायचे की लताजी आप यहाँ कोई आलाप गाइए, यहाँ ऐसा गाइए तो अच्छा लगेगा, कुछ सोचिए. तर त्यांच्या कित्येक गाण्यात जे आलाप आहेत ते सगळे मी केलेले आहेत. म्हणजे हे इम्प्रोव्हायझेशन जे करत हा. होतात ते संगीतकाराचं नव्हतं, ते तुमचं ते होतं. माझं होतं. म्हणजे ते आणि आणि काय झालं की आम्ही समवयस्क होतो. शंकर जयकिशन माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा होता. शंकर जरासे म्हणजे हे होते, पण आमचं जमायचं सगळ्यांचं. शैलेंद्र, हसरत जयपुरी हा आमचा असा ग्रुप झाला होता. आणि गाणी बसून ते ऐकवायचे मला. खूप वेळा मी त्यांना सांगायचे की हे बरं नाही वाटत, नका करू, किंवा हे गाणं मी गात नाही. माझी त्यांची भांडणं पण व्हायची खूप वेळा. भांडणं कशामुळे व्हायची? नाही, गाण्यावर न व्हायचे की काही शब्द असे असायचे की मी सांगायचे की नाही मला हे नको आहे, मी गाणार नाही, तुम्ही दुसऱ्याकडनं घ्या. नाही, आम्ही दुसऱ्याकडनं घेणार नाही, आम्ही तुमच्याकडनंच घेणार. अशी भांडणं आमची व्हायची खूप वेळा. पण तुम्ही याचा अर्थ गाण्यातले शब्दही बदलायला लावायचा? खूप काही वेळा शब्द? खूप वेळा बदलले. काय उदाहरणार्थ कोणता शब्द, काय आक्षेपार्ह वाटायचं या गाण्यामध्ये तुम्हाला? काही असे 2 अर्थाची अशी जी शब्द येतात ते मी शक्यतो टाळायचे. माझं आणि राज कपूरजींचं भांडण झालं होतं, मैं क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. मी म्हटलं मी नाही गाणार हे असलं घाणेरडं गाणं. मग त्यांनी सांगितलं मला. राज कपूर बसले तासभर माझ्याजवळ. लता मैं ये करने वाला हूँ, मैं वो करने वाला हूँ, इसमें कोई वल्गर नहीं है, वैजयंती माला गा रही है, असं असं खूप वेळ सांगितल्यानंतर मी तयार झाले. पण मी अजिबात म्हणजे मनापासून तयार नव्हते. गात असताना मी आपले गाऊन गेले. पण मला इथे एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय की तुमच्या व्यक्तिमत्वाचा हा एक भाग दिसतोय की तुम्हाला थोडं काही वाईट आढळलं, थोडं काही अश्लील आढळलं, थोडं काही नीतिमत्तेच्या विरोधात आढळलं आणि काहीतरी घुसवतायत आपल्या आवाजातून असा प्रयत्न आढळला, तर तुम्ही तो थांबवत होतात. हां, हा संस्कार कुठचा होता? हा माझ्या मनाचा संस्कार होता. माझ्या म्हणजे घरातले संस्कार असतील काय, जे काय असेल ते, किंवा माणसाचं एक त्याचा एक स्वतःचाच एक संस्कार असतो तो. मला ते पटायचंच नाही. मग पुढे पुढे काय झालं सांगते की हे कॅबरे गीत वगैरे जर आलं तर म्युझिक डायरेक्टरच सांगायचा नको म्हणून, हे गाणं लताला नको, आपण दुसरं देऊ लताला, हे गाणं आपण गीताकडून घेऊया, आशा गाईल, जे गातात त्यांना देऊया. इतर जे संगीतकार आहेत, नौशाद असतील, एस डी बर्मन असतील, यांचा काय काय प्रभाव तुमच्या गायकीवर झाला? म्हणजे हो, कारण बरसातच्या आधी नौशाद साहेबांचा अंदाज आलाय आणि अंदाज मी बरसातच्या वेळेलाच गात होते. नौशाद साहेब म्हणजे ते लखनौचे होते ना, त्यांचं उर्दू चांगलं, हिंदी चांगलं बोलायचे आणि समजावून सांगायचे की ये गाना ऐसा है, ये गाना ऐसा है. त्यांना भीती ही असायची ना की ही मराठी आहे, कदाचित काही गडबड होईल म्हणून. मग ते गाणं मला म्हणायचे हां लिहून घ्या. तर मी गाणं लिहून घ्यायचे. अच्छा आता अभि पडके सुनाव, म्हणजे मला वाचून दाखवायला हवं. अशा तऱ्हेचे पण माझे त्यांचे घरचे संबंध होते, म्हणजे फार चांगलं होतं. घरी जेवायला बोलवायचे. म्हणजे मला अजून आश्चर्य वाटतं की ते शेवटी व्हीलचेअरवरती आले होते. तर माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नात ते व्हीलचेअरवरनं आले होते दादरला. एवढे कौटुंबिक संबंध निर्माण इतके चांगले संबंध होते. पण मला सांगा, तुम्हाला एक गाणं निवडायला सांगितलं, शंकर जयकिशन यांचं एक गाणं किंवा नौशाद साहेबांचं एक गाणं, कुठचं गाणं निवडाल तुम्ही? नौशाद साहेबांचं निवडेन मी, की मला अजूनही अतिशय आवडतं, जाने वाले से मुलाकात न होने पाई. शंकर जयकिशन शंकर जयकिशनचं पुष्कळ गाणी आहेत, पण मैं पिया तेरी तू माने या ना माने.